मला जो हा पुरस्कार आपण जाहीर केला आहे, MCM टीव्हीचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते आणि माझी ह्या पुरस्कारासाठी आपण निवड केल्याबद्दल मला खरंच खूप आनंद झाला आहे. मी संघमित्रा उत्तमराव बाविस्कर. मी संभाजीनगर येथील आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये मी 1 महिना झाला बोरवली तहसीलमध्ये कार्यरत झालेली आहे. पहिली गोष्ट मी नायब तहसीलदार म्हणून माझं लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली आहे आणि प्रथमच मी कोकण विभागामध्ये प्रमोशनद्वारे आलेली आहे. तर नायब तहसीलदार टू तहसीलदार हा प्रवास खूप वेगळा असतो सर, की नायब तहसीलदाराला जे अधिकार आणि जे निर्णय घेण्याची क्षमता ही तहसीलदारमध्ये मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे फरक हा नक्कीच आहे. परंतु बोरवली तहसीलमध्ये फील्ड लेवलवर काम करणे हा खूप वेगळा अनुभव आहे. तर बोरवली तहसीलचं महत्व म्हणाल तर बोरवली हा मुंबई उपनगरमध्ये सगळ्यात मोठा क्षेत्राने आणि लोकसंख्येने खूप मोठा तालुका आहे. जवळपास 40 लाख लोकसंख्या इथे आहे आणि बोरवली हा एक विविधतेने नटलेला असा तालुका आहे. जसे तिथे इथे बोरवली राष्ट्रीय उद्यान आहे, शिवाय इथे गोरेगाव फिल्म सिटी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे इथे बीच आहेत, जसं गोराई आहे, एक्सा बीच आहे. मला अजून तेवढासा इथला स्टडी झालेला नाहीये, पण तरी विविधतेने नटलेला असा परिपूर्ण असा हा बोरवली तालुका आहे. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज राजस्व अभियान हे शिबिर आम्ही आयोजित करण्यात आलेलं आहे शासनातर्फे. ह्या शिबिरामध्ये विधानसभा मंडळी आहे शिबिर आयोजित करण्याचे आयोजित केलेले आहे आदेशानुसार. तर आज रोजी आमच्या तालुक्यामध्ये बोरवली येथे आणि दहिसर येथे 2 शिबिर आयोजित करण्यात आलेली आहेत. हा शासनाचा एक खूप उत्तम असा उपक्रम आहे. याच्यामध्ये शासन हे जनतेपर्यंत पोहोचत आहे आणि शासनाच्या ज्या विविध विभागाच्या ज्या योजना आहेत, जसे की संजय गांधी आहे, आमच्या महसूल विभागाच्या योजना जसे उत्पन्नाचे दाखले आहे, डोमेसाईल आहेत, ज्येष्ठ नागरिकाचे दाखले आहेत, संजय गांधी आहे, शिवाय इतर विभाग म्हणजे CTSच्या जे योजना आहेत, महानगरपालिकेच्या योजना आहेत, अशा प्रत्येक विभागाचा योजनांचा समावेश आम्ही इथे केलेला आहे आणि प्रत्येक विभागाने इथे त्यांच्या सेवा देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत. आज सकाळपासूनच आपण चित्र बघता, खूप मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित राहून प्रत्येक योजनेचा लोक लाभ घेत आहे. भविष्यातलं माझं एकच स्वप्न आहे सर, की एक चांगला माणूस म्हणून मी जगावं. शिवाय माझं एक असं स्वप्न आहे की मला स्त्रियांप्रती माझं एक अशी मागणी आहे की प्रत्येक स्त्रियांनी, आज आपण चित्र बघता स्त्रियांचा सहभाग वाढलेला आहे प्रत्येक ठिकाणी, परंतु प्रशासनात आजही पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. तर मी स्त्रियांच्या क्षेत्रात मी काम करण्याचं ठरवलं आहे आफ्टर रिटायरमेंट नंतर. जसे खूप मुलींना किंवा स्त्रियांना प्रवृत्त करायचे कॉम्पिटिशनच्या एक्झाम देऊन प्रशासनात सहभाग वाढवण्यासाठी. शिवाय माझं एक स्वप्न आहे सर, की ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून गाव तिथे लायब्ररी ही एक माझी संकल्पना आहे. याच्यावर मी नंतर काम करणार आहे आणि ह्या कॉम्पिटिशनचा अभ्यास करता करता नुसतं नोकरी मिळवणे हा उद्देश नसतो, तर त्यातून एक चांगला माणूस घडत असतो. आणि आजकालचं आपण चित्र बघता आहात की मुलं मोबाईलच्या आहारी जाऊन कशा प्रकारचे कृत्य करत आहेत. छोटे मुलं झाले, मध्यम वयाची मुलं झाले, तर आज यांच्यामध्ये जी वृत्ती निर्माण झालेली आहे, तर योग्य ज्ञान आणि संस्कार जर त्यांच्यावर दिले गेले तर ह्या घडणाऱ्या घटना नक्कीच कमी होतील. आणि मला अजून एक माझं एक स्वप्न आहे सर, की जे विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे, ही मुलं जेव्हा अभ्यास करतात तर हे अभ्यास करताना ज्या स्ट्रेस मधून यांचा मार्ग होत असतो, ज्या परिस्थितीत, कारण कॉम्पिटिशनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, तर कॉम्पिटिशनचा याच्यामध्ये यांचं टिकणं फार अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे मी बघितलंय सर, माझा मुलगाही 12वीला होता, तर माझा मुलगा कशा मार्गातून गेला
कशा अडचणीतून तो गेला. त्याच्यामुळे मी प्रत्येक त्या शाळेमध्ये जाऊन विनंती करत होती की ह्या मुलांना, ह्या 10वी आणि 12वीच्या किंवा कॉम्पिटिशन घेणाऱ्या मुलांना मेडिटेशन हे कंपल्सरी करावं. ही माझी एक इच्छा आहे. माननीय बावनकुळे साहेब, महसूल मंत्री साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत की जे जनतेप्रती आणि जनतेच्या दृष्टीने फायद्याचे असेच आहेत. शिवाय त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना आम्हालाही खूप मोठ्या प्रमाणात आनंद होतो की आम्ही जनतेसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि ह्या निर्णयांमुळे प्रत्येक घटकाला त्याचा लाभ होत आहे. प्रत्येक घटक हा समाधानी आहे आणि ह्या योजनांचं आता आजच उदाहरण घ्या की ह्या शिबिरामुळे शासन आणि जनता यातलं जे दुरावा आहे तो कमी झालेला आहे आणि ज्या अडचणी लोकांना येतात, लवकर मिळत नाही दाखले वगैरे, तर हे तात्काळ त्यांच्या हातात दाखला मिळतो आहे. म्हणजे थोडक्यात शासन आपल्या दारी सरांची ही जो उपक्रम सरांचे आहेत, सरांनी केलेले हे खूपच उत्कृष्ट असे आहेत. नागरिकांना मी एवढाच संदेश देऊ इच्छिते सर की ह्या योजना आहेत त्यांचा लाभ त्यांनी घ्यावा. धन्यवाद.